नमस्कार. आज आपण संपूर्ण प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग शिकणार आहोत. बऱ्याच वेळेस काय होतं, प्रिन्सेस कट ब्लाउज आपण शिवतो पण अंगात घातल्यानंतर खालून तो उचकला तरंगल्यासारखा होतो, तसा होऊ नये. तर कटिंग कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे, मोठं माप असो किंवा छोटं माप असो, तर त्यात काय बदल करायचा, छोट्या मापासाठी कमी, मोठ्या मापासाठी जास्त, कुठे कमी जास्त माप करायचं, कपड्यावर कटिंग कसं करायचं, कुठे वाढवायचं, हे संपूर्ण समजून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला यातील बारका व्यवस्थित समजणार आहे. सुरुवातीला इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे. यात आपल्याला मागचा भाग, पुढचा भाग, दोन्ही भाग सोबत काढायचे आहे. आता घडीचा पेपर घेतल्यामुळे आपला कमी वेळात पेपर पॅटर्न तयार होतं, म्हणून आपण घडीचा पेपर घेत असतो. आता सुरुवातीला पॅटर्न बनवताना खालच्या बाजूने आधी अंतर सोडायचं आहे. आता जर तुमची कपसे, छातीचा गोलवा कमी असेल तर खालच्या बाजूने फक्त 1 इंच अंतर सोडवा. छातीचा गोलवा जास्त मोठ्या प्रमाणात असेल तर खालून अंतर 1.5 इंचापर्यंत सोडा. काय होतं, आपला छातीचा गोलवा जास्त मोठा असेल तर काय होतं, ज्यावेळेस आपण हात वरती करतो त्यावेळेस छाती आपली खालच्या बाजूला सरकते आणि खालून ब्लाऊज असा उचकल्यासारखा होतो. मग तसा होऊ नये, त्यासाठी हे खालचं अंतर आपल्याला सोडायचं आहे. आता आपण छातीचा गोलवा जास्त आहे अशा याच्याने आज कटिंग करतोय, म्हणून हे खालून अंतर मी हे 1.5 इंच सोडते. छातीच्या गोलव्यानुसार आपल्याला पॅटर्न मध्ये हा बदल करायचा आहे. प्रत्येक पॅटर्न मध्ये तसंच आहे. छातीचा गोलवा कमी किंवा जास्त त्यानुसारच आपण हे कटिंगचं बदल करत असतो. आता हे जे अंतर सोडलेलं आहे ते फक्त पुढच्या भागासाठी असणार आहे, मागच्या भागासाठी नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर इकडच्या बाजूने अंतर सोडायचं. छातीचा गोलवा कमी असेल तर 1 इंच अंतर सोडायचं. छातीचा गोलवा जास्त असेल तर इकडनं पण अंतर आपल्याला 1.5 इंच सोडायचं आहे. छातीच्या आकारानुसार आपल्याला हे अंतर सोडायचं आहे. कटिंगची पद्धत खूप सोपी आहे. शाळा न शिकलेल्या ताई पण अगदी परफेक्ट कटिंग करून ब्लाऊज शिवू शकतात. कॅल्क्युलेशन पॅटर्न मध्ये कुठेही नाही, मोजमाप कुठेही करायचं नाहीये. डायरेक्ट तुम्हाला सगळी मापं घ्यायची आहे. तुम्हाला कोणत्या मापाचा अजून वेगळा बघायला आवडेल तुम्ही कमेंट करा, तसा पुढचा व्हिडिओ आपण पुन्हा बनवूया. मग या पॉइंट पासून हे अंतर सोडून द्यायचं. इथून आपल्याला घ्यायची ब्लाऊजची उंची अधिक 1 इंच शिलाई मार्जिन. आता आज आपण हे पॅटर्न बनवतोय 38 छातीच्या मापाचं, म्हणजे मोठं माप आहे. याही पेक्षा मोठं असेल, छाती जास्त आहे तर हे असंच अंतर सोडायचं आहे. आणि लक्षात ठेवा, छातीचा गोलवा जास्त मोठा आहे, मोठं माप आहे, तर ब्लाऊजची उंची 13 इंचापेक्षा कमी घ्यायची नाहीये. आता ब्लाऊजची उंची इथं आहे 14 इंच, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 15 इंच. ब्लाऊजच्या उंचीवरून सुद्धा तुमचं ब्लाऊज कसं बसतं हे ठरत असतं. त्यामुळे ब्लाऊजची उंची घेताना खूप कमी पण घ्यायची नाही आणि खूप जास्त पण घेऊ नका. आता आज आपण हे 38 छातीच्या मापाचं शिकतोय, त्यामुळे सगळी चार्टनुसार आपल्याला ही मापं घ्यायची आहे. शोल्डर आपण घेणार आहोत 5.5 इंच. हे मार्किंग करून घेते, हे अंतर पट्टीने आखून घेते. पॅटर्न बनवताना शक्यतो पट्टीचा वापर करा, म्हणजे तुमचं पॅटर्न व्यवस्थित आणि आकारात कुठेही काही गडबड होणार नाही. त्यानंतर आपण मुंडा घेणार आहोत 5.5 इंच. हे अंतर पट्टीने जोडून घेते. त्यानंतर इथे घ्यायचं छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. आता छातीचा चौथा भाग येणार आहे 9.5 इंच. कारण आपलं 38 छातीचं माप आहे, त्यामुळे छातीचा चौथा भाग आला 9.5 इंच. हे अंतर पट्टीने जोडून घेते आणि इथून पुढे आपल्याला घ्यायचं शिलाई मार्जिन 2 इंच. कपडा कमी असेल तर तुम्ही हे शिलाई मार्जिन 1.5 इंच घेतलं तरी चालेल. आता हे पॅटर्न मध्ये ज्यावेळेस आपण हे कटिंग करतो तर कपडा कधी कधी कमी शिल्लक राहतो, त्यामुळे आपल्याला कमर घेराचं अंतर घ्यायचं नाहीये. सरळ हे अंतर खाली पट्टीने जोडून घ्यायचंय. जर आपल्याला मागच्या हुकांचं शिवायचं असेल तर हे जे इकडे अंतर सोडले ते आपल्याला त्या बाजूला सोडावं लागतं, हे लक्षात घ्या. सगळ्या प्रकारचे व्हिडिओ पण आपल्या आहेत, तसं बघून तुम्ही ब्लाऊजचं कटिंग हे करू शकतात. त्यानंतर आता आपल्याला द्यायचे मुंड्याचे आकार. ह्या पॉइंट पासून बाहेरच्या बाजूला 1.5 इंचावर मार्किंग करायचं. हा पॉइंट मॅच करत आपल्याला द्यायचा हा मागच्या मुंड्याचा गोलाकार. आता दोन्ही भाग सोबत काढतोय, त्यामुळे पुढच्या पण मुंड्याचा आकार आपण इथे देणार आहोत. इकडे दिलं 1 इंचाचं मार्किंग, इकडे दिलं 1 इंचाचं मार्किंग. मग ह्या पॉइंट पासून शोल्डर पर्यंतचं जे अंतर आहे त्या अंतराचा आपल्याला मध्य करायचा आहे आणि मध्यापासून 5 इंच मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा आहे. हे पॉइंट मॅच करा. हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार. त्यानंतर आपल्याला घ्यायची गळाफुली. गळाफुली इथे घेणार आहे 2.5 इंच.
गळाखोलीचं प्रत्येक वेळेस मी समजून सांगत असते. ब्लाऊज शिवून झाल्यानंतर तुम्हाला तयार शोल्डरची पट्टी छोटी हवी असेल तर गळाखोलीचं अंतर वाढवा, तयार शोल्डरची पट्टी मोठी हवी असेल तर गळाखोलीचं अंतर कमी करा. ह्या गळाखोलीच्या अंतरात तुम्ही तुमच्या आवडीनुसार हा बदल करू शकता. त्यानंतर ब्लाऊजची उंची गळ्याची उंची घ्यायची. उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन. आता पुढचा गळा आहे 6 इंचाचा, अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 6.5 इंच. ब्लाऊज शिवताना पुन्हा एकदा गळ्याला आपल्याला ह्या फिनिशिंगचा गोलाकार द्यायचा आहे फक्त पुढच्या गळ्यासाठी, आणि इथे कोपऱ्यात गळ्याला आकार दिला. हे झालं आपलं मागचा भाग आणि पुढच्या भागासाठीचं एवढं पॅटर्न तयार. त्यानंतर आपल्याला हे प्रिन्सेस कट साठीचं कसं आखायचं ते शिकणार आहोत. ह्या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचा आहे छातीचा 10वा भाग. आता 38 छातीचा 10वा भाग आला 4 इंच, आणि वरती आपल्याला हा टक्स घ्यायचा आहे 4.5 इंचाचा. ब्लाऊजच्या उंचीनुसार पण ह्या टक्सची उंची बदलत असते, हे लक्षात घ्या. आता हा टक्सची कटिंग आपल्याला दोन्ही बाजूला 1.5 इंच आपण करणार आहोत. आता तुम्हाला किती खोलगट पफ हवा आहे त्यानुसार आपल्याला हे कटिंग करायचं आहे, लक्षात घ्या. हा टक्स जेवढा जास्त कट करतो आपला तेवढा इथला छातीच्या ठिकाणी खोलगट पफ जास्त छान तयार होतो. म्हणजे तुम्हाला बिना पॅड टाकता ब्लाऊज अगदी सुंदर बसतं अंगामध्ये. आणि हा टक्स असा खाली आखून घेतला. आणि हा टक्स जो आहे तो दोन्ही बाजूला अशा पद्धतीने जोडून घ्यायचा, कारण हे फक्त पुढच्या भागासाठी आणि छातीच्या ठिकाणीच आपल्याला फक्त हे अंतर वाढवायचं आहे, बाकी कुठे वाढवायचं नाही. ब्लाऊज तरंगू नये त्यासाठी फक्त आपल्याला हे अंतर वाढवायचं आहे. आणि गळ्यापासून हे असं इकडे तिरकस जोडून घ्यायचं. आणि मुंढ्यातून आपल्याला हा प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा. आकार देताना हा जो पॉइंट आहे अलगद आपला हात याच्या इकडच्या बाजूला आला पाहिजे, लक्ष द्या. हा अशा पद्धतीने आपला आकार आला पाहिजे. हे झालं आपलं पॅटर्न आखून. आता पहिले याचं कटिंग करून घेऊया. मग कपड्यावर वाढवायचं कुठे, कशा पद्धतीने कपड्यावर ठेवायचं हे समजावून सांगते. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट असणार आहे, हे लक्षात घ्या. एकदा तुम्हाला पेपर पॅटर्न आला ना तर कपडा कटिंग आणि शिवण हे सोपं आहे. हा झाला पुढचा भाग, हा झाला मागचा भाग. आता हे जे आपण पुढच्या भागात इकडे 1.5 इंच वाढवला, इकडे 1.5 इंच वाढवला, तो मागच्या भागात आपल्याला नकोय. त्यामुळे मागच्या भागातून ते आपल्याला काढायला टाकायचं आहे. आणि जर काढायचं राहिलं तर तुमचं ब्लाऊज बिघडेल, त्यामुळे ते काढायला विसरू नका. कमी वेळात पेपर पॅटर्न तयार होतं ना, म्हणून आपण हे सोबत तयार करत असतो, बाकी काही नाही. हे आखून घेते पट्टीने, मार्किंग करून घेतलं होतं म्हणजे कटिंगला आपल्याला सोपं जाईल. तुमच्या आवडीचे गळे तुम्ही ब्लाऊजला बनवू शकता. त्याच्यात आपण गोल गळे सगळे बघितले आहे, कॅनव्हासचे गळे, डिझायनर गळे, त्याचे पण व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत. त्यानुसार तुमच्या आवडीचं तुम्ही वेगळा गळा याला बनवू शकता. डिझायनर गळे बनवताना मात्र इथे पेपरवर कटिंग करायचं नाहीये, कपड्यावर कटिंग करून कॅनव्हासचा गळा जोडल्यानंतर आपल्याला ते कटिंग करायचं आहे, हे लक्षात घ्या. हे झालं जे वाढवलेलं होतं आपण पुढच्या भागासाठी, ते काढून घेतलेलं आहे. आता इथे गळाखोलीचं अंतर, गळ्याची उंची हे माप घेऊया. आपण गळाखोली घेतली होती 2.5 इंच. गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे. उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन. गळ्याची उंची आहे 9.5 इंच, अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 10 इंच. गळा जर पसरट हवा असेल तर पेपरवरच इथे खालच्या बाजूला हे अंतर वाढून घ्यायचं आहे आणि वरती शोल्डर पर्यंत हे तिरकस असं जोडून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्ण तुम्हाला गळ्याला गोल आकार द्यायची गरज नाही, गळ्यांचे आकार वाकडे वगैरे होत नाही. बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्या गळ्यांचे आकार बिघडतात, तर आपण ते हाताने पूर्ण देत बसतो. तसं करायचं नाहीये. पट्टीने दिल्यामुळे फक्त इथे कोपऱ्यात आकार द्या, म्हणजे तुमचा आकार व्यवस्थित येईल, गळा वाकडा होणार नाही. आणि ज्यावेळेस आपल्याला हा खालचा टक शिवायचा, हा टक शिवताना आडवा 4 इंचाचा घेणार आहोत आपण, आणि उभ्या टक्सचं शिवण आपल्याला गळ्यापेक्षा 0.5 इंचाने कमी करायचं आहे. म्हणजे उभा टक्स आपण घेणार आहोत 4.5 इंचाचा
आणि ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे 1 इंच, म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच. हे अशा पद्धतीने आपल्याला ह्या टक्सचं शिवण करायचं आहे. आणि टक्स शिवायला मात्र विसरायचा नाहीये. टक्स शिवला नाही तर ब्लाऊजचं फिटिंग प्रॉपर येत नाही. हे झालं आपलं मागच्या भागाचं कटिंग तयार. आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया आणि मग बाहेरचं कटिंग बघूया. आता मुंढ्याचे आकार पहिले कापून घ्यायचा, त्यानंतर गळ्याचा आकार कापूया. पायपिंग लावण्याच्या आधी एकदा फिनिशिंगचा गोलाकार द्यायचा गळ्याला आणि मग पायपिंग लावायचं आहे, हे लक्षात ठेवा. ब्लाऊज अंगामध्ये खूप सुंदर बसतं आणि हे तिरकं कट केल्यामुळे फिटिंगला काही कोणताही भाग खालीवर होत नाही, लहान मोठा होत नाही, हे लक्षात घ्या. हे अशा पद्धतीने आपलं हे पुढच्या भागाचा हा टक जो आहे हा काढून टाकलेला आहे इथला. म्हणजे ज्यावेळेस आपण शिवण करतो, हे भाग जेव्हा एकमेकाला जोडतो, शिवण केल्यानंतर ह्या ठिकाणी खोलगट पफ छातीच्या भागात खूप सुंदर बसतं आणि ब्लाऊज अंगामध्ये आपलं परफेक्ट बसतं. आता पहिले आपण बाहीचं कटिंग बघूया, मग कपड्यावर ठेवायचं कसं, वाढवायचं कुठे हे बघूया. आज आपण इथे छोट्या बाहीचं कटिंग बघणार आहोत, 3 इंचाच्या बाहीचं कटिंग. बऱ्याच वेळेस काय होतं, 3 इंचाची बाही आपण शिवतो पण बाहीचा आकार जमत नाही. त्यासाठी अशा पद्धतीने करायचं आहे. इथे मी हा घडीचा पेपर घेतला, घडी माझ्या बाजूला आहे. बाहीचं कटिंग करताना आपण घडीचा पेपर घेतो आणि घडी अशी आपल्या बाजूला ठेवायची, म्हणजे कटिंग करणं आपल्याला सोपं जातं. आता 3 इंचाची बाही आहे. अस्तरचं ब्लाऊज असेल तर फक्त 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करा. बिना अस्तराचं असेल तर 1.5 ते 2 इंच आपल्याला ऍड करायचं आहे. आता बाही आहे 3 इंचाची, त्यात मी 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं, हे अंतर घेतलं 5 इंच. आता हे एक्स्ट्राचं आहे, हे इथे आखून घे. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग. आता आपला 38 छातीचा आहे, त्यामुळे छातीचा चौथा भाग आला 9.5 इंच, म्हणजे आपल्या बाहीचं कटिंग ह्या भागात होणार. बाही कटिंगची ही अगदी सोपी पद्धत आहे. बाही जोडायला तुम्हाला कमी किंवा जास्त काही होत नाही, अगदी परफेक्ट जोडली जाते. त्यानंतर हे जे 9.5 इंच अंतर घेतलेलं आहे त्याचा आपल्याला मध्य करायचा आहे बाहीचा आकार देण्यासाठी, आणि इथून आपल्याला हा बॉक्स बनवायचा आहे 1.5 इंचाचा. बाहीच्या उंचीनुसार आपल्याला ह्या बॉक्सची उंची बदलायची आहे, हे लक्षात घ्या. बाहीचा आकार आपल्याला द्यायचा आहे, म्हणजे बाही जोडताना व्यवस्थित बसते. त्यानंतर हे जे 1.5 इंच अंतर आपण घेतलेलं आहे त्याचे आपल्याला समान 3 भाग करायचे आहेत. त्यानंतर इकडे फिटिंगच्या बाजूकडे 1.5 इंचाचं मार्किंग केलं, घडीच्या बाजूकडे 1.5 इंचाचं मार्किंग केलं आणि बाहीचा आकार द्यायचा. आकार देताना आपल्याला हे पॉइंट मॅच करायचे, हे लक्षात घ्या. आणि इथून हा असा खोलगट आकार द्यायचा. आता हा जो खोलगट आकार आलेला आहे म्हणजे ती बाजू आपल्याला ब्लाऊजला पुढच्या बाजूला जोडायची. हा उंच जो भाग आहे तो ब्लाऊजला आपल्याला मागच्या बाजूला जोडायचा. त्यानंतर इथे पूर्ण दंडघेराच्या निम्मा अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. पूर्ण दंडघेर आहे 10 इंच, त्याच्या निम्मा आला 5 इंच, 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 7 इंच. हे अंतर इथे आखून घेते. कोपऱ्यातून हे अंतर आपल्याला इथे जोडून घ्यायचं. आता याचं कटिंग करून घेऊया. बाही कटिंग खूप सोपं आहे, हे लक्षात घ्या. एकदा तुम्हाला कटिंगची पद्धत लक्षात आली, कोणत्याही मापाचं करताना आपल्याला हा बॉक्स सगळ्यात महत्वाचा आहे, हे लक्षात घ्या. बाही उघडून घेतली आणि मग हा आपल्याला खोलगट आकार कट करायचा आहे. हा जो खोलगट भाग आहे हा पुढे आणि उंच भाग मागे अशाच पद्धतीने जोडला गेला पाहिजे. उलट सुलट झालं तर तुमचं ब्लाऊज बिघडेल, त्यामुळे हे जोडताना उलट सुलट होऊ देऊ नका आणि अशा पद्धतीने हे बाहीचं कटिंग करा. सेम अशाच पद्धतीने हे संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग आपल्याला करायचं आहे. आणि कपड्यावर ठेवताना सगळे भाग उभ्यात किंवा आडव्यातच ठेवायचं आहे. जे तुमचं कपड्याचं डिझाईन आहे त्यानुसार तुम्हाला उभ्यात किंवा आडव्यातच कटिंग करायचं आहे. क्रॉस मध्ये कुठलाही भाग आपल्याला ठेवायचा नाहीये. फक्त कपड्यावर कटिंग करताना हा भाग आणि इकडचा भाग पूर्ण ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत पूर्ण दोन्ही भाग आपल्याला शिलाईसाठी जेवढा कपडा लागणार आहे 1.5 ते अर्धा इंच, यापेक्षा जास्त नको, 1.5 ते अर्धा इंच कपडा फक्त हे दोन्ही भाग आपल्याला वाढवायचे आहेत. कारण ज्यावेळेस आपण याचं शिवण करतो, शिवण केल्यावर जर असे एकत्र झालं तर मग कपडा कमी पडतो, मुंढ्यात ब्लाऊज टाईट होतो. तसा होऊ नये त्यामुळे शिलाई मार्जिन वाढवायला विसरायचं नाहीये. आणि आपण हे खाली कट केल्यामुळे मागचा भाग पुढचा भाग हे बघा फिटिंग करताना हे तंतोतंत मॅच होतात, त्यामुळे हे खालचं कटिंग करायला पण
विसरायचं नाहीये. सेम अशाच पद्धतीने हे ब्लाऊज कटिंग करा. याला तुमच्या आवडीची अजून तुम्ही वेगळ्या प्रकारची बाही लावू शकता. सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत. त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाऊज शिवा. धन्यवाद.